नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या घरामधला सहजरित्या उपलब्ध होणारा एक पदार्थ 1 चमचा सांगितलेल्या पद्धतीनं वापरा. शरीरामध्ये वाढलेलं कसल्याही प्रकारचं कोलेस्ट्रॉल असेल तर ते पूर्णपणे नॉर्मल होईल. आता कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण महत्त्वाचं मी सांगतो. आता अनेक लक्षण आहेत, परंतु आपल्या सहजरित्या लक्षात येणारं जे लक्षण आहे ते असं आहे की चालताना थोडं जरी चाललं तरी आपल्याला दम लागतो किंवा छातीमध्ये अचानक धडधड होतं, जीव घाबरल्यासारखा होतो, प्रचंड छातीमध्ये धडधड होतं. जर तुम्हाला असं होत असेल किंवा प्रचंड घाम येत असेल तर ते तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण आहे. जर तुम्हाला असा त्रास असेल किंवा उष्णतेचा तुम्हाला प्रचंड त्रास असेल, खूप घाम येत असेल, हातापायाची आग होत असेल, हातापायाला घाम येत असेल किंवा अंडर आर्मच्या खाली म्हणजे काखेमध्ये तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल तर सांगितलेला उपाय फक्त 3 दिवस करा उष्णतेसाठी, आणि कोलेस्ट्रॉलसाठी हा उपाय तुम्ही 7 दिवस करा. आणि त्यानंतर कुठेही जाऊन तुम्ही चेक करा, तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल तुम्हाला पूर्णपणे नॉर्मल झालेलं दिसेल. छातीमध्ये धडधड करणं, अचानक घाबरल्यासारखं होणं पूर्णपणे नॉर्मल झालेलं दिसेल. त्याचबरोबर उष्णतेचे सर्व त्रास, मग लघवीमध्ये जळजळ करणं असेल, डोळ्याची आग होणं असेल किंवा पोटामध्ये आग होणं असेल, त्याचबरोबर आम्लपित्ताचा त्रास आणि पित्ताचा त्रास हे पूर्णपणे नष्ट करणारा हा उपाय आहे आणि अगदी सहजरित्या करता येतो. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना करता येतो. यासाठी आपल्या घरामधला जो घटक आपल्याला लागणार आहे ते 1 चमच्याभर धने लागणार आहेत आपल्याला. धने हे आयुर्वेदामधला सर्वात शीतक घटक आहे. पोटामधला वायू नष्ट करणारा आहे, भूकवर्धक आहे, त्याचबरोबर मलबद्ध करणारा आहे, हृदयाला सर्वात जास्त उपकारक असणारा हा घटक आहे, शरीरामधलं कोलेस्ट्रॉल नष्ट करणारा आणि शरीरामधला रक्तप्रवाह सुरळीत करणारा हा घटक आहे, दाहनाशक आहे, आम्लपित्तनाशक आहे, म्हणजे ज्याला आपण अँटॅसिड म्हणतो असा हा घटक आहे. तर 1 चमच्याभर धने आपल्याला कुटून घ्यायचे किंवा धन्याची पावडर मिळते, ती पावडर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. उष्णतेच्या त्रासासाठी तुम्ही 3 दिवस हा उपाय करून बघा. उष्णतेचा त्रास तुम्हाला मुळासकट निघून जाईल, पुन्हा होणार नाही उष्ण. तर 1 चमच्याभर धने आपल्याला घ्यायचे, धनेपूड घ्यायचे 1 चमच्याभर. 1 ग्लास पाण्यामध्ये त्या धनेपुडीला आपल्याला उकळायला टाकायचं. हे धनेपूड आपल्याला अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत सतत उकळायचं आहे मंद आचेवर. त्या धन्यामधले सर्व आयुर्वेदिक घटक या पाण्यामध्ये म्हणजे या काड्यामध्ये उतरले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे अर्धा ग्लास होईपर्यंत. त्यानंतर जे मिश्रण आहे ते गाळणीनं गाळून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच, काढा आहे तो गरम असतानाच, उकळलेला असतानाच, म्हणजे आपण ज्या वेळेस गाळून घेतो त्याच वेळेस त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचे आणि त्याला पूर्ण गार होईपर्यंत तसंच ठेवायचे. म्हणजे कोमट होईपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे, लगेच प्यायचं नाही. अर्ध लिंबू लगेच पिळायचे, परंतु त्याला थंड होईपर्यंत तसंच ठेवायचे. आणि सकाळी उपाशी पोटी ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी फक्त 3 दिवस घ्यायचे. 3 दिवसानंतर तुम्ही उष्णतेचा त्रास तुम्हाला होता की नाही असं तुम्हाला जाणवेल, इतका जबरदस्त हा उपाय आहे. उष्णता तुमच्या शरीरातून पूर्णपणे निघून जाईल. ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल आहे, छातीमध्ये धडधड होतं, हातापायाची आग होते, हातापायाला मुंग्या येतात, विनाकारण जास्त घाम येतो किंवा आम्लपित्ताची समस्या आहे, अशा व्यक्तींना सलग 7 दिवस हा उपाय करायचा. तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल त्यानंतर 7व्या दिवशी तुम्ही कुठेही जाऊन चेक करू शकता, पूर्णपणे तुम्हाला नॉर्मल झालेलं दिसेल, तेही फक्त या साध्या धन्याने. उपाय हे आपल्या जवळ असतात, आधी साधे साधे वाटतात, परंतु त्याचे रिझल्ट जर आपण पाहिले अगदी आश्चर्यकारक असतात. तुम्ही करून बघा. तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल पूर्णपणे निघून जाईल, आम्लपित्त पूर्णपणे नष्ट होऊन जाईल, त्याचबरोबर तुम्हाला असणारी उष्णता ही पूर्णपणे निघून जाईल. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. ज्या बी व्यक्तींना गरज आहे अशा सर्व व्यक्तींपर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा. आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.